क्रूचा ट्रेलर सगळ्यांनी बघितला आणि क्रूचा ट्रेलर बघितल्यानंतर चित्रपट असा लय भारी असेल असं वाटलं होतं सगळ्यांना. पण क्रू रिलीज झाल्यानंतर आणि सर्वांनी बघितला त्यावेळेस सगळ्यांचे एक्सप्रेशन अशा काय होते. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. एकता कपूर कंपनीची ही फिल्म होती आणि एकता कपूर जसे अगोदर बालिशपणा करते आणि तशी चित्रपट काढते किंवा मालिका काढते तसाच बालिशपणा यात सुद्धा केलेला आपल्याला बघायला मिळतो. तब्बू, करीना कपूर, कीर्ती सेनन यांना बघून वाटलं होतं स्क्रिप्ट दमदार असेल आणि ट्रेलर बघूनही आपल्याला वाटलं होतं की यार चित्रपट हा खरंच जबरदस्त होईल आणि कॉमेडी होईल. पण या सर्व गोष्टीवर पूर्णपणे चित्रपट पाणी फिरून गेलेला आहे. गजब बेइज्जती है. चित्रपटाच्या स्टारकास्ट बद्दल जर बोलायचं म्हणलं तर स्टारकास्ट एक नंबर. तब्बू असो, करीना असो किंवा कृती असो या तिघीही अगदी बेहतरीन असे ऍक्टर आहेत. त्यामुळे ऍक्टिंग बाबत एक नंबर काम त्यांनी केलेलं आहे. चित्रपटाचं नाव क्रू आहे. क्रू वरून लक्षात येते की विमानात जे काम करतात त्यांना क्रू असं म्हटलं जातं. मग त्यात एअर होस्टेस वगैरे सर्व आल्या. तशा या तिघी एअर होस्टेस आहेत आणि त्याही मिडल क्लास एअर होस्टेस आहेत. तशा एअर होस्टेस मिडल क्लास असताना आपलं मिडल क्लासचं जीवन जगताना ते जगत असूनही तसली लाईफ आपण स्पेंड करताना त्यात त्यांची जी एअर कंपनी आहे त्या कंपनीनं त्यांना पेमेंट ही दिलेलं नाही. कंपनी एवढी चॅप्टर आहे तुम्हाला सांगतो, बिना पेमेंट देता 6-6 महिने त्यांच्याकडून काम करून घेतलंय ते बी फुकाट. कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी. मग आता पेमेंट दिलं नाही एकतर मिडल क्लास, मग कशी परिस्थिती होती आपल्या सर्वांना माहिती आहे. तशीच परिस्थिती त्या पिक्चर मध्ये दाखवण्यात आलेली आहे या तिघींची. आणि नंतर अशी परिस्थिती चालू असताना हे स्ट्रगल चालू असताना त्यात मध्ये आधी वगैरे कॉमेडी त्यामध्ये टाकलेली आहे. पण कॉमेडी एवढी अशी खास वाटत नाही, त्याचं प्रेझेंटेशन नाही. ते होत असताना त्यांच्या एरोस्टेस मधला स्टाफ मध्ये एक जण सोन्याची स्मगलिंग करत असतो आणि तो स्मगलिंग करताना त्या विमानाचं मरण पावतो. विमानात मरण पावल्यानंतर मग त्यांना त्यातलं खरं गुड कळतं की बाबा हा माणूस सोन्याची स्मगलिंग करत होता. तर करीना म्हणजे तीच तैमूरची आई, तिच्या डोक्यात जरा कुरापती अशी आयडिया येते की वाटतंय की बाबा आपण ह्याच तस्करीचा आपण जर फायदा घेऊन आपण जर श्रीमंत झालो तर काय वाईट आहे. आणि हा थॉट त्या दोघींनाही बरोबर वाटत नाही की हे करायला नको असं वाटतंय. पण करीना पुढे कोणाचं चालणार आहे, सैफ अलीचं चालणार नाही राव, त्यांचं चालतंय वे. झालं केलं त्याने सगळं डन. इथपर्यंत जे कॉमेडी सीन आले हे बघताना का नाही मला एवढं भारी वाटलं. मी बसल्याच जाग्याला असं स्टँडिंग ओवेशन देतो तुम्हाला सांगायचं म्हणजे. फिल्म मध्ये सगळ्यात चांगली गोष्ट ही म्हणजे आपण ट्रेलर मध्ये तब्बूच्या तोंडून बऱ्याच शिव्या ऐकल्या होत्या तर त्या शिव्या इथे थोड्या म्यूट केलेल्या आहेत. मला वाटलं डायरेक्टरनं मी ट्रेलरचा जो रिव्ह्यू केला तो बघितला काय असं मला वाटलं. आणि जर ते तुम्ही बघितलं नसेल तर ते परत एकदा बघा. अजून एक पॉइंट राहिला तो म्हणजे विजय वाल्या यांचा. आता विजय वाल्या काय आणि विजय माल्या काय हे दोन्ही जरी मोठ्या जागी घेतला असेल तरी काय झालं, स्टोरी आम्हाला समजते. आपण भारतातली माणसं तेवढं चित्रपटाच्या दृष्टीने आपण जास्त फोकसेबल आहोत. बात तो सही आहे. त्यामुळे विजय वाल्या असं नाव दिलं असलं तरी डायरेक्टरला नेमकं कोणाबद्दल बोलायचंय हे आपल्याला चित्रपट बघताना खरोखर समजते. चित्रपटाची स्टोरी अशीच पुढे जात असताना यांना त्या सोन्याच्या स्मगलिंग मध्ये पोलीस पकडतात. पोलीस पकडल्यानंतर ते सोनं कशा पद्धतीने ते माघारी न्यायचं किंवा त्यांना आलेले जे काही अडचणी आहेत ते या पिक्चर मध्ये दाखवण्यात आलेलं आहे आणि ते भरपूर प्रमाणात चांगल्या प्रमाणात दाखवण्यात आले. कॉमेडी फक्त आपल्याला वाटत होतं की हा कॉमेडीचा कन्सेप्ट आहे पण कॉमेडी इतकी खास अशी मनाला भावणारी नाही. वन टाइम पिक्चर तुम्ही बघू शकता असं काही वाईट नाही. कारण हा चित्रपट हा पूर्ण लेडीज स्टारवर बेस आहे. मेल मध्ये 2 कॅरेक्टर आहेत तसे भारी, दिलजीत पाजी आणि कपिल शर्मा. कपिल शर्माने ही फिल्म कशी साईन केली मला काय समजलं नाही. कारण कपिल शर्मा आहेत म्हणजे असा खूप मोठा कॉमेडीचा धमाका होईल चित्रपटात असं वाटलं होतं. 2 ते 3 सीन त्यांना मिळाले आहेत तेही तब्बूचा नवरा म्हणून. कपिल शर्माने मला वाटतं स्क्रिप्ट वाचल्यानंतर तब्बूचा नवरा आहे म्हणून साईन केलं का काय पिक्चर काय माहिती, पण लवकरात लवकर साईन केली. पण डायरेक्टर त्याच्यापेक्षा कपिल शर्मापेक्षा चॅप्टर निघाला. लई स्वस्तात निपटून टाकलं कपिल शर्माला खरं तर. कपिल शर्मा म्हणजे कॉमेडीचा किंग माणूस, त्या सेन्स ऑफ ह्युमरची दादच देता येत नाही असा कपिल शर्मा. आणि त्यात कपिल शर्माची एकही कॉमेडीचं वाक्य नाही. म्हणजे कसं वाटतंय बघा, अरे असं या चित्रपटात असं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. त्यामुळे खरंच बघताना विचित्र वाटतं बाबा कॉमेडीच्या माणसाकडून कॉमेडी नाही म्हणजे मग त्याला घेतलंच कशासाठी.
असा प्रश्न पडतो हा चित्रपट बघताना तुम्हाला. विजय वाल्य असो किंवा माल्य असो, याला आणणं हे किती कठीण होतं किंवा अजूनही जमलेलं नाही. पण ह्या तिघी अशा स्मार्ट आणि ब्युटी लेडीज असल्यामुळं यांना ते जमलं असं या चित्रपटात दाखवलंय. आणि तेच खरं तर बालिशपणाचं वाटतं, कारण तिथं सिक्युरिटी कमी असेल का किंवा स्मगलिंगचा तो धंदा करतोय म्हणजे त्याचं काय असेल हे त्यांनी थोडं इन्व्हॉल्व्ह करून जास्तीत जास्त त्यात सस्पेन्स ठेवून त्यात काहीतरी क्रिटिकल स्टोरी अशी टाकायला पाहिजे होती. पण ते सहजासहजी घडतंय असं आपल्याला त्यात दिसतं. त्यामुळे कुणीतरी लहान मुलानं एखादं एरोप्लेन चालवल्यासारखं इथं वाटतंय. त्यामुळे हे थोडं बघायलाही आणि ऐकायलाही जड वाटतं थोडं. टोटल मूवी ही 2 तासाची आहे. 2 तासापैकी 3 तासाची झाली असती तरी चाललं असतं. पण हे सस्पेन्स टाकल्यानंतर खरंच लय भारी झाला असतं आणि तो कन्सेप्टही चांगला वाटला असता. पण त्यांनी ते दाखवलं नाही. पण 2 तासात स्टोरी पण निपटवली, कपिल शर्माही निपटवला आणि विजय माल्याला पण 2 तासात गुंडाळला राव यांनी. तर एकूण एक ओव्हरऑल चित्रपट बघता कॉमेडी बघण्यासारखी आहे. अशी काय म्हणजे एक वन टाइम पिक्चर बघण्यासारखा आहे तसा हा चित्रपट लेडीजसाठी चांगला आहे. कारण तिन्ही स्टार ह्या लेडीज असून हा पूर्ण नायिकांचा चित्रपट आहे. त्यामुळे माझ्याकडले 2-3 लेडीज बसल्या होत्या, त्यावेळेला बघताना बघितलं ते हा या चित्रपटाचा पूर्णपणे आनंद घेत होते. त्यामुळे लेडीज प्रेक्षकांना जास्त मिळतील ही आशा आहे आपल्या चित्रपटाला. चित्रपट 2 दिवसात भरपूर कमाई चांगल्या पद्धतीने केलेली आहे. 40 कोटी चित्रपटाचं बजेट आहे. ते चित्रपट पूर्ण करेल कारण दोन्ही हॉलिडे होते, त्यामुळे त्यांना चित्रपटाला चांगलं ग्रिप मिळालं. आता हॉलिडे नंतर सोमवार मंगळवार या दिवशी त्यांना कसं चित्रपटाला रिस्पॉन्स मिळतोय यावरती चित्रपटाचं भविष्य अवलंबून आहे. वन टाइम पिक्चर तुम्ही बघू शकता नक्की. कारण करीना, तब्बू आणि नंतर कृती सेनन यांच्याकडे पाहून तरी तुम्ही चित्रपट बघायला जाऊन तेवढे पैसे वसूल होतील याची गॅरंटी हा चित्रपट देतो. मडगाव एक्सप्रेस आणि हा क्रू हे दोन्ही आता सध्या थिएटरमध्ये आहेत आणि दोन्ही कॉमेडी कन्सेप्ट आहे. त्यामुळे आता दोन्हीत कोण बाजी मारते हे आपण नक्की पाहणार होतो. आणि असेच गमतीदार मजेशीर रिव्ह्यू तुम्ही पाहणार असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला असेच गमती जमतीतल्या रिव्ह्यू आणि तेही असेल मराठीत पाहायला मिळतील. त्यासाठी आमच्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.